नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप 14व्या दिवसापर्यंत पोहोचलाय आणि आता तरी या संपाचा तोडगा निघण्याची कुठलीही चिन्ह दिसत नाहीयेत. संपाचं 13वं कालच्या दिवशी सरकारच्याच निषेधार्थ घालण्यात आलं आणि त्या निमित्तानं कर्मचाऱ्यांमधल्या एका गटानं थेट अशी मागणी केली की आता कर्मचाऱ्यांशी संवाद झाला पाहिजे. गेले 13 दिवस हे आंदोलन गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी पुढे नेलं. या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारवर दबाव निर्माण झाला. असं असताना अचानक कर्मचाऱ्यांशी संवाद झाला पाहिजे ही मागणी कुठून आली? या केवळ मागणीचा जन्म कुठून झाला याच मुद्द्यावर चर्चा नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जाऊन या मागणीच्या निमित्तानं काही कर्मचाऱ्यांनी स्वतः अर्धनग्न राहत माध्यमांना सामोरं जात ही मागणी कशी योग्य आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर माध्यमांमधल्या एका गटाकडून याच स्वरूपाच्या मागणीचा पुरस्कार सर्वत्र सुरू झालेला दिसतोय. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे का? पडळकर आणि खोत यांच्या नेतृत्वाला दूर करून कर्मचाऱ्यांशी संवाद हा शक्य आहे का? सरकार प्रत्येक माणसाशी बोलू शकतं का? प्रत्येकाशी जर बोलायचं असेल तर चर्चेला लागणारा वेळ हा कर्मचाऱ्यांना मान्य आहे का? आणि जितके जास्त दिवस त्या चर्चेत जातील तितकं सरकारला हे सगळं फायद्याचं आहे का? मवियाच्याकडून या निमित्तानं कर्मचाऱ्यांशी चर्चा घडवा असं पिल्लू सोडलं गेलंय का याची चर्चा सुद्धा करायला हवी. एसटी कर्मचारी गेले जवळपास 14 दिवस आणि त्याच्या आधीपासूनचे सुद्धा काही दिवस मोजले तर सुमारे महिनाभर आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आपल्या मागण्यांच्यासाठी ते अत्यंत प्रामाणिकपणे लढा देतात. असं असताना मवियाकडून प्रामाणिकपणे जितके कर्मचारी स्वतःच्या भूमिकेवर प्रामाणिक आहेत तितकाच प्रामाणिकपणा मवियाकडून दाखवला जातोय का हे सुद्धा विचारण्याची गरज आहे. संपाला, आंदोलनाला चर्चेच्या घोळात अडकवून कर्मचाऱ्यांना जेरी सांडण्याचा तर सत्ताधाऱ्यांचा डाव नाही ना, हा प्रश्न ओघानं येईलच. आज त्याच निमित्तानं लक्षवेधीची चर्चा संपकरी कर्मचाऱ्यांशी म्हणजे नक्की चर्चा कुणाशी करायची? या चर्चेमध्ये आपण आपल्या सोबत नागपूर, कोल्हापूर याचबरोबर मुंबईतल्याही एसटी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतोय. आमचे प्रतिनिधी त्यांच्या सोबत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश हाके सुद्धा या चर्चेत आहेत. सत्ताधारी गटानं या चर्चेत यावं याच्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या सर्व संबंधितांना संपर्क केला गेला. मात्र अद्याप तरी सरकारला प्रश्नांची उत्तरं देण्याच्यासाठी चर्चेमध्ये सहभागी व्हायचं नाहीये किंवा अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांपासून दूर राहायचंय असं तुर्तास आम्हाला अनुभवाअंती म्हणावं लागतंय. चर्चा सुरू असायच्या मधल्या काळात सुद्धा सरकारचे प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे. अन्यथा ही चर्चा असतील त्यांच्या सोबत, नसतील त्यांच्या शिवाय आम्हाला करावीच लागेल. चर्चेला पुढच्या टप्प्यात नेण्यापूर्वी आपण थेट आझाद मैदानात जाणार आहोत. आझाद मैदानामध्ये गेले 14 दिवस एसटी कर्मचारी ठाण मांडून आहेत, आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आत्ताच्या घडीला आझाद मैदानात उपस्थित आहेत. मनोज, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आपल्या सोबत विविध कर्मचारी आहेत असं आमच्यापर्यंत पोहोचलं. त्यांच्यापर्यंत तुम्ही आता पोहोचा एका प्रश्नाच्या द्वारे आणि त्यांना थेट विचारा की या कर्मचाऱ्यांशी चर्चा करायची असं सांगणारी माणसं कुठून आली? या माणसांनी काल अर्धनग्न पत्रकार परिषद घेतली. या अर्धनग्न पत्रकार परिषदेच्या मागचं डोकं कुणाचं आहे? प्रसाद काते सर, आता आपण आझाद मैदानामध्ये आहे की 14 दिवस झाले हे एसटी कर्मचाऱ्याची थाट मांडून बसले आहेत. काल त्यांनी 13वा घातला. त्यांच्याकडे आता आपण थेट विचार आपल्याकडे एसटी कर्मचारी तुमच्याकडनं असं एक कोणी हे केलं की पत्रकार परिषद घेतली की एक डायरेक्ट एसटी कर्मचारी सवाल घ्या नाही तर आम्ही अर्धनग्न राहू असं एक करण्यात आलं? हो,
अर्धनग्न झाले ते कर्मचाऱ्यांच्या भावना होत्या. कारण सत्ताधारी पक्षाकडनं सर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी प्रेसमध्ये बोलल्या जात होत्या की चर्चा कोणाशी करायची, चर्चा कोणाशी करायची. आणि त्यांना असं वाटत होतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना की भाजपवाले काही राजकारण करतायत का. मग त्यावेळेला आम्ही कर्मचाऱ्यांनी उद्विग्नतेच्या भावनेतून असं बोललो की जर तुम्हाला भाजपचा वावडा असेल तर आमच्या आझाद मैदानात बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर तुम्ही बोलणं करा, पण हा विलिनीकरणाचा प्रश्न एवढा मिटवा. आणि विलिनीकरणाचा प्रश्न मिटवत असताना तुम्ही ज्या नेत्यांनी आमची फसवणूक केली त्या नेत्यांना परत चर्चेला बोलवण्यापेक्षा जर तुम्हाला भाजपच्या आमच्या नेत्यांचं ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलाय, जे गेल्या 14 दिवसांपासून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून इथं आमच्या आंदोलनात काम करतायत, अशा नेत्यांवर जर तुमचा विश्वास नसेल तर या आझाद मैदानात इथं उपस्थित असणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला बोलावून त्यातल्या किती 2, 4, 5 तुम्हाला जितकं काही शिष्टमंडळ हवं असेल तितक्या लोकांना बोलवा आणि त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा. पण ती चर्चा ही फक्त विलिनीकरण ह्या एकाच गोष्टीवर असावी एवढीच फक्त आमची समस्या कर्मचाऱ्यांतर्फे मागणी आहे. पण फक्त चर्चाच होते, पण चर्चा अजून उत्तर भेटत नाही, यावर तुम्ही काय बोला? सरकार फक्त वेळ काढूपणाचं धोरण करते. आज खरं तर आजचा आंदोलनाचा आझाद मैदानामधला 14वा दिवस आहे. लोक इथं लहान मुलांच्या सकट आंदोलनाला येऊन बसलेले आहेत. एसटी कामगार खूप मनोज दयाळकर यांचा संवाद आणि संपर्क मध्ये मध्ये तुटतोय. पण आत्ताच्या घडीला ज्या कर्मचाऱ्यांनी भूमिका मांडली त्या कर्मचाऱ्यांची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचतीये. मनोज, मी परत थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचतोच आणि आपल्या सोबत असलेल्या इतरही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊ. आपला संपर्क का तुटला एवढ्या वेळात आपण ते तपासून घ्या. चर्चेच्या निमित्तानं आपण पुढे जातोय. गणेश हाके आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी आहेत. त्यांच्या सोबतच उत्तम पाटील, प्रवीण घुरे, नरेंद्र पवार असे विविध कर्मचारी प्रतिनिधी आपल्या सोबत कोल्हापूर, नागपूर, मालेगाव इथून आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांचंही आपण स्वागत करू. पहिला माझा प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन गणेश हाके यांना आहे. गणेशजी, घुगे आपल्या सोबत असलेल्या इतर सर्व कर्मचारी प्रतिनिधींना प्रश्न तर विचारायचाच आहे, पण पटकन आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की पडळकर आणि खोत यांनी आंदोलन पुढे नेलं म्हणून आता आंदोलनाच्या कडे आणि पर्यायानं आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची मवियाची भूमिका दिसतीये का? निश्चितपणे त्यांना असं वाटतं की ज्या त्यांच्या काही तथाकथित ज्या आपल्या कर्मचारी संघटना होत्या त्या संघटना काँग्रेस आता उलटत असेल तर काँग्रेसशी संबंधित, पुन्हा अनेक राष्ट्रवादीशी संबंधित आतापर्यंत या एसटीच्या महामंडळामध्ये ज्या काही कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटना ह्या काँग्रेस राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. भारतीय जनता पार्टीची अशी कुठल्याही पद्धतीची संघटना एसटी म्हणजे महामंडळात नाहीये. आणि त्यामुळे आणि हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उचललं. आमच्या केंद्रीय म्हणजे आमचे राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस असतील, माननीय चंद्रकांत पाटील असतील किंवा अन्य आमचे सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्या आंदोलनाला सक्रिय अशा स्वरूपाचा पाठिंबा दिला आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं आंदोलन पुढे नेऊ अशा पद्धतीचं म्हणजे मतही व्यक्त केलेलं आहे. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की आता हीच या सगळ्या गोष्टीचं तुम्ही म्हणालात तर खरं आहे, सत्य आहे की केवळ भारतीय जनता पार्टीचा या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूला पुढाकार आहे आणि म्हणून मग ते आंदोलनामध्ये लोकांचं ऐकायचं नाही, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत अशा पद्धतीची अत्यंत म्हणजे ज्याला कोती मनोवृत्ती ज्याला म्हणतो आपण त्या कोत्या मनोवृत्तीची ही म्हणजे सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं असं आहे की ठीक आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी तुम्हाला बोलायचं नसेल तर बोलू नका, पण आता जे आझाद मैदानावरती जे महाराष्ट्रातले सर्व प्रतिनिधी तिथे बसलेले आहेत त्यांच्या त्या प्रतिनिधीपैकी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी बोलवा किंवा मला सांगितलं त्यातले प्राथमिक स्वरूपामध्ये 10-15 कर्मचारी घ्या, त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि त्यांची जी प्रमुख मागणी आहे फक्त कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची त्या संदर्भातच चर्चा व्हा. बाकीच्या खूप अन्य चर्चा अनेक वर्ष झालेले आणि गेली तुम्ही म्हणता आपण हे मांडत असताना असं म्हणालात की सरकारला समजा खोत आणि पडळकरांशी चर्चा करायची नसेल तर जिल्ह्यातल्या एकेका प्रतिनिधीला संधी द्या आणि जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करा. संपकर्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारने त्यांच्याशी बोलावं. आपल्या सोबतच काही प्रतिनिधी आहेत, या निमित्तानं एकदा तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंतही पोहोचवू, त्यांचंही मत जाणून घेऊ. उत्तम पाटील, प्रवीण घुरे आणि नरेंद्र पवार आपल्या सोबत आहेत. पहिला प्रश्न माझा नरेंद्र पवार यांना आहे. नरेंद्र पवार मालेगावहून जोडले गेलेले आहेत. नरेंद्र पवार, आपल्या भागामध्ये आपण आंदोलन करताय,
तिथल्या प्रतिनिधींनी मुंबईत येऊन सरकारशी चर्चा केलेली तुम्हाला चालणार आहे का, की तुमचं म्हणणं असं आहे की जे कोणी आत्ता सरकारशी चर्चा करतायत तेवढी चर्चा पुरेशी आहे, अजून या चर्चेमध्ये अडकायला आणि सरकारच्या माध्यमातून वेळ काढूपणाची संधी द्यायची गरज नाही? नरेंद्र पवार. जरी सरकारकडे फक्त कर्मचाऱ्यांची एकच मागणी, फक्त राज्य शासनात विलिनीकरण करणे, ती एक मागणी सर्वानुमतेच आहे. ती सर्व कर्मचाऱ्यांच्या मते ती एक मागणी आहे ना. हॅलो, बिलकुल बिलकुल, आपण बोलताय ते अतिशय नीट ऐकायला येत आहे. नरेंद्र पवार, मध्ये मध्ये थांबू नका, सलग किमान 1 मिनिट बोला. कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे, एकच शासनात विलिनीकरण करण्यात यावे. सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून एकच मागणी, संपत त्याच्यामुळे ठाम आहेत लोक. तर दुसरी मागणीच नाही आमची, तेवढी एकच मागणी आहे, त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. त्याच्यावर चर्चा करण्याची एवढीच गरज मागणी नाही. मान्य नरेंद्र पवार, करायची आपण आम्हाला. अतिशय थेट आणि स्पष्टपणे भूमिका मांडलीत. पुढचा मुद्दा उपस्थित करतो उत्तम पाटील यांना. उत्तम पाटील, सरकार म्हणतंय चर्चा नक्की करायची कुणाशी, आणि याच निमित्तानं आझाद मैदानातल्या काही कर्मचाऱ्यांचंही म्हणणं असं आहे की तुम्हाला जर समजा खोत आणि पडळकरांची चर्चा करायची नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा करा. मला आपल्याकडून अपेक्षित उत्तर असं आहे, किंवा प्रश्नावरचं आपलं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे उत्तम पाटील, की चर्चेच्या या घोळात अडकवण्याची रणनीती आपल्याला लक्षात येते का? निश्चित मी आपल्या माध्यमातून प्रथमतः या सर्व राजकीय पक्षाच्या सर्व मंडळींना मी सांगू इच्छितो, एसटी कर्मचारी हा गेले 16 दिवस रस्त्यावरती बसलेला आहे. मुळात आमची प्रामुख्यानं मागणीच आहे की ही सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही डेव्हलप झाली पाहिजे, खेडोपाड्यामध्ये चालणारी ही सेवा सुरक्षित राहिली पाहिजे, आणि त्यावरती उदरनिर्वाह करणारा 1 लाख कर्मचारी आहे, त्याचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे. मुळात चर्चेच्या फेऱ्यांची गरजच काय, असं माझं तुमच्या माध्यमातून या सर्व प्रतिनिधींना माझी विनंती आहे. कशासाठी चर्चा करायला पाहिजे? एसटी कर्मचारी हा एसटी राज्य शासनात विलिनीकरण झाली पाहिजे या मुद्द्यावरती ठाम आहे. सरकारनं भूमिका आपली जाहीर केली पाहिजे की जी हायकोर्टामध्ये समिती नेमली त्या समितीचा कालावधी कर्मचाऱ्यांना मान्य नाही, त्या समितीमध्ये असलेल्या सदस्य आहेत त्यामध्ये कोणताही प्रतिनिधी त्यामध्ये नाही, ते कर्मचाऱ्यांना मान्य नाही. शासनाने ठोस विलिनीकरण करतो असा कोणताही शब्द दिलेला नाही त्यामध्ये, ते कर्मचाऱ्यांना मान्य नाही. असं असताना चर्चेच्या फेऱ्यामध्ये वेळपणा काढणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न देणे, असं आपल्या माध्यमातून मला असं सरकारचं मत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं म्हणणं आहे की सरकारनं यावरती आणखीन वेळ काढण्याची गरज नाही. लोकांना उत्तम पाटील, आपण बोलता बोलता आपला संपर्क तुटलाय तांत्रिकदृष्ट्या, आपण पटकनच जोडलेले जाऊ. मला पटकन या निमित्तानं आझाद मैदानात पोहोचायचं आहे. आझाद मैदानामध्ये आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आहेत, त्यांच्याशीही आपण या विषयाअंतर्गत सहभागी करून घेत चर्चा करू, आणि आपल्याला मनोज दयाळकर यांच्या निमित्तानं आझाद मैदानातला कर्मचाऱ्यांचा आवाज काय सांगतोय ते ऐकायला मिळेल. मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना हाही प्रश्न विचारा. राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांशी जेव्हा आपण बोललो तेव्हा त्यातून एक गोष्ट लक्षात आली, राज्यभरामध्ये कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की जिल्ह्याची माणसं बोलवायची, त्यांच्याशी चर्चा करायची, मग परत चर्चेतून निघालेल्या मुद्द्यांवर चर्चा करायची. असा घोळ घालू नका. थेट ज्यांना तिथे उपस्थित आहेत त्यांच्याशी बोला, आणि मुळात आता बोलण्याची पण गरज नाही. मुद्दा आणि विषय एकच आहे, विलिनीकरण शक्य आहे की नाही ते सांगा, तिथून पुढं मुद्द्याला, आंदोलनाला नेता येईल. मनोज दयाळकर, यावर आपल्याला विचारायचंय तिथे उपस्थित असलेल्या आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांना की प्राप्त स्थितीमध्ये या चर्चेच्या घोळात तुम्ही अडकायला तयार आहात का? सोबत गणेश हाके भारतीय जनता पार्टीच्या कडून आहेत, त्याचबरोबर उत्तम पाटील, प्रवीण घुरे आणि नरेंद्र पवार आहेत. मला गणेश हाकेंना प्रश्न विचारायचा आहे. गणेशजी, आपल्याला माझा आवाज ऐकायला येत असेल तर आपण कृपया उत्तर द्यावं. जी, आपला माईक सुरू करा गणेश हाके. आणि मला आपल्याला असं विचारायचं आहे, कर्मचाऱ्यांना चर्चेच्या घोळात अडकवून का वेळ काढूपणा केला जातोय? बघा प्रसाद जी, आपण दोन गोष्टी याच्यातल्या लक्षात घ्या. या सरकारला कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करायची नाही. महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय की एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी आम्हाला मान्य करणे शक्य नाही. कारण त्यांची जर मागणी मान्य केली तर इतर सर्व कॉर्पोरेशन जे तोट्यात आहेत ते सगळे कॉर्पोरेशन आम्हाला विलिनीकरण करा असं म्हणतील, आणि हे शक्य नाही असं त्यांनी
आपलं एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि तुम्हीच माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी हे सांगितलं. तेव्हा सरकार म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी या सरकारची भूमिका स्पष्टपणे माध्यमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या पर्यंत दिली आहे. आता या परिस्थितीमध्ये केवळ चर्चा करायची असं अनिल परब सांगतायत, तर मग कशाच्या विषयावर, कुठल्या विषयावर चर्चा करायची त्यांनी सांगितलेलं आहे की तेही म्हणतात की आम्ही 7व्या वेतन आयोगाच्या जवळपास त्यांना पैसे पगार वाढ करू, बाकीच्या त्यांच्या इतर मागण्या आहेत त्यांच्या मागण्या आम्ही मान्य करू, असं अनिल परब सांगतायत. म्हणजे त्यांना विलिनीकरणाची ही मागणी सोडून बाकीच्या सगळ्या विषयांच्या वरती चर्चा करायची आहे. आता या बाबतीत कर्मचाऱ्यांची त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे हे कर्मचाऱ्यांनी ठरवलं पाहिजे आणि जे कर्मचाऱ्यांची भूमिका जे ठरवतील त्याला भारतीय जनता पार्टी त्यांच्या बरोबर आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की सरकारनं आता कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. खूप हाल अपेष्टा कर्मचारी सहन करतायत, इतक्या तुटपुंज्या पगारामध्ये ते बिचारे पोट भरतायत, संसार आपलं चालवतायत आणि आता अत्यंत डबघाईला आल्यानंतर, कुठंतरी अतिरेक झाल्यानंतर, मर्यादा त्यांची सहनशीलता संपल्यानंतर त्यांनी हे संपाचं किंवा आंदोलनाचा हात उचललेला आहे. तेव्हा गणेश हाके, त्यांच्या भावना जी, लक्षात गणेश हाके आपला मुद्दा आणि आपला तर्कही पोहोचला. एकदा आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांची भूमिका जाणून घेणं गरजेचं आहे. उत्तम पाटील, प्रवीण घुरे आणि नरेंद्र पवार यांच्याशी संवाद साधत असतानाच प्रवीण घुरे, मी आपल्यापर्यंत पोहोचतो, मला थोडासा अवधी द्या. एकदा आझाद मैदानात गेले जवळपास 15 दिवस बसलेल्या कर्मचाऱ्यांची भूमिका आणखीन एकदा जाणून घेऊ. मनोज दयाळकर यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वारंवार प्रयत्नशील होतो. मनोज दयाळकर आता आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मनोज, चर्चेच्या घोळात हे कर्मचारी अडकायला तयार आहेत का, किंवा सरकारला जर चर्चेच्या घोळात या कर्मचाऱ्यांना अडकवायचं असेल तर स्वतःहूनच ते त्या सापळ्यात अडकू लागले आहेत का? हो, कारण की वारंवार बघितलं की फक्त चर्चाच होते आणि चर्चेमध्ये काही उत्तर निघत आहेत. नंतर हे जे एस टी कर्मचारी आहेत हे डायरेक्ट बोलत आहेत की आमची पण चर्चा झाली पाहिजे त्यांच्यावर. त्यांच्याशीच आपण थेट बोलूया की त्यांना या चर्चेमध्ये अडकायला आवडेल का, तुम्हाला या जी चर्चा होते त्यामध्ये आवडेल का अडकायला? नाही, मुळात विषय असा आहे की आमची तर मागणी अशी आहे की सरकारने जे वारंवार सांगतायत की चर्चा कोणाशी करायची, चर्चा कोणाशी करायची, त्याच्यापेक्षा आम्ही तर आता असं म्हणतो की सरकारने चर्चाच बंद करावी आणि डायरेक्ट जाहीर करून टाकावं की एस टी महामंडळाचं आम्ही विलिनीकरण करत आहोत. मग ते विलिनीकरण कसं करायचं हे आपण जाहीर केल्यानंतर त्याची सूत्र आणि त्याचे सगळे बेसिस ठरवू. त्याच्यासाठी आपल्याकडे बराच वेळ आहे, पण सरकारने तुर्तास डायरेक्ट जाहीर करून टाकावं एकतर्फी, म्हणजे त्याचं श्रेयही सरकारला घेता येईल. म्हणजे सरकार जे विरोधकांच्या नावाने बोंबा मारत फिरत आहे तेही करायची सरकारला गरज पडणार नाही. कुठे महाविकास आघाडी इकडनं दूर हे करते, तुम्हाला दूर करायला बघते, काही हे देत नाही? हो, मुळात हे सरकारच असं बनलेलं आहे की ह्यांना एस टी कर्मचाऱ्यांच्या हिताशी काही देणं घेणं नाही. ते आज गेल्या मला जसं एस टीमध्ये लागलेलं 18 वर्षापासून मी बघतोय की हे सरकार जे आहे, हे त्रिशंकू सरकार जे आहे, फक्त एस टी कर्मचाऱ्यांना फक्त स्वप्न दाखवतं की आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत त्यांनी गाजरच दाखवलेला एस टी कर्मचाऱ्यांना. बेसिक म्हणून फक्त मोठा भोपळा आहे, परंतु त्या भोपळ्यामध्ये खायला काहीच नाही आम्हाला दिलेलं. आणि अशा पद्धतीनं या सरकारनं आजपर्यंतही आम्हाला या गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे आणि इथून पुढेही त्यांचा मनोधैर्य तसंच आहे. फक्त त्यांना खायला हे एस टीचं एकमेव असं कुरण आहे की हे महाराष्ट्रात नाही, जगात कुठंच नाही. इतका भ्रष्टाचार या एस टीच्या खात्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या सरकारला एस टी कर्मचाऱ्याचं किंवा एस टीचं शासनात विलिनीकरण नकोय, परंतु आमचा एस टी कर्मचारी जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण होत नाही, आजपर्यंत तुम्ही बघितलंय 14 दिवस आमची कसोटी बघितली, परंतु आम्ही स्पीच होऊन हटलेलो नाहीत आणि आमची विकेट ही नाही पडणार. आम्ही वन डे ही खेळू आणि आम्ही T20 खेळून षटकार आणि चौकार मारून या सरकारला जागा करू आणि एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. मनोज दयाळकर आपल्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या भावना थेट पोहोचल्या. आपल्या सोबत आता राज्यभरातले जे कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. पटकन प्रवीण घुरे यांना चर्चेत सहभागी करतो. प्रवीण घुरे नागपूरमधून आहेत. प्रवीणजी, कोल्हापुरातला विषय आपण लक्षात घेतला, म्हणजे थोडक्यात कोल्हापुरातल्या प्रतिनिधीशी बोललो, मालेगावातल्या प्रतिनिधीशी बोललो, सरकारच्या प्रतिनिधींनी चर्चेत यावं याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अद्याप सरकारला या चर्चेत यायचं नाहीये असंच दिसतंय. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी गणेश हाके आपल्या सोबत आहेत, ते काय बोलतायत हेही आपल्याला कळतंय. आता तुमच्यापर्यंत यायचंय. विदर्भातल्या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही सांगा,
कर्मचाऱ्यांशी संवाद करणं हे तितकं तांत्रिकदृष्ट्या सोपं आहे का कर्मचाऱ्यांच्या नेत्यांशी संवाद करून प्रश्न निकाली लवकर काढला पाहिजे? गुरेजी, आपलं उत्तर सुरू करायचंय, त्याच्या आधी माईक सुरू करा आणि आपलं म्हणणं मांडा. प्रवीणजी, आपला माईक सुरू करा आणि आपलं म्हणणं मांडा. आपला माईक बंद आहे. प्रवीणजी, आपला माईक अजूनही सुरू झालेला नाहीये. बोला आपण. नाही, काही तांत्रिक कारणांमुळे प्रवीण घुरे यांना त्यांचा माईक सुरू करता येत नाहीये आणि त्यामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. गणेश हाकेंना पटकन एकदा प्रश्न विचारूयात, त्यांना या निमित्तानं संधी देऊयात. गणेश हाकेजी, मुळात आंदोलन जेव्हा एखादं उभं राहतं तेव्हा स्वाभाविकरित्या आंदोलनाचं नेतृत्व असतं, त्या नेतृत्वाशी संवाद सरकारच्या प्रतिनिधींचा होतो. नेतृत्व आणि सरकार म्हणजे आंदोलकांचं नेतृत्व आणि सरकार यांच्यातल्या संवादाच्या निमित्तानं प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली जातात. इथे आता नेतृत्वाशी चर्चा नको, कर्मचाऱ्यांशी चर्चा करा असं जर म्हणायचं झालं आणि जवळपास 81,000 कर्मचारी आहेत, सरकार 80,000 जणांशी चर्चा करू शकणार आहे का? की मुळात याच घोळाला जन्माला घालायचंय आणि हे आंदोलन चिघळत ठेवायचंय? प्रसादजी, आपण हे कसं आहे की दोन गोष्टी याच्यात लक्षात घ्यायच्या पाहिजे. आपण घेत नाहीये की कसं आहे की हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे कायद्याने स्थापन झालेलं एक मंडळ आहे आणि इथं ज्या काही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा कुठल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या असतात तेव्हा त्याच्यासाठीचा एक रजिस्टर असतो, त्याच्या कामगार संघटना असतात आणि त्याला कोर्टाने म्हणजे मान्यता द्यायला पाहिजे आणि तशा मान्यता दिलेल्या संघटनांनी जेव्हा एखाद्या अशा प्रश्नांच्या संदर्भामध्ये सरकार किंवा महामंडळ असं जेव्हा चर्चा करायची असते तेव्हा अधिकृत लोकांनी चर्चा केलेली ती डॉक्युमेंट म्हणून पटलावर येते आणि त्याचा उपयोग त्याचा जो काही निर्णय होतो तो अधिकृत आणि कायदेशीर ठरवला जातो. माझं असं म्हणणं की याच्यामध्ये कर्मचाऱ्यांनीच चर्चा करणं अत्यंत संयुक्तिक आहे. कर्मचारी चर्चा प्रशासनाबरोबर करू शकतात, महामंडळातल्या अधिकाऱ्यांशी म्हणा किंवा मंत्र्यांबरोबर करू शकतात, पण बाहेरच्या नेत्यांना त्यांचं सरकारचं म्हणणं असं किंवा की कोणीही येऊन जर आमच्या बरोबर चर्चा करत असेल तर त्याला ते अधिकृत अशा पद्धतीची कायदेशीर अशी चर्चा होत नाही. आणि म्हणून माझी आमची भूमिका आहे की आम्ही या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या आंदोलनाला संपूर्णपणे सक्रियपणे पाठिंबा. आता कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी जर समजा आता मी तुम्हाला सांगितलं ना की अजितदादांनी सांगितलंय की आम्हाला विलिनीकरण शक्य नाही, विलिनीकरण आम्ही करू शकत नाही. त्यामुळे आता या संदर्भामध्ये चर्चा जी करायची आहे जे म्हणतात ना की आता अनिल परब म्हणतात की चर्चा करायची आहे, तर माझं म्हणणं की या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करायची की हेही त्यांना विचारलं पाहिजेत ना. अन्य मागण्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी दिले 28% त्यांनी आपलं वेतन आपण भत्ता दिला, त्याला घरभाडा भत्ता दिला. पण माझं म्हणणं की जी मूळ मागणी कर्मचाऱ्यांची मागणी आहे ती आहे ती विलिनीकरणाची मागणी. माझं म्हणणं की त्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घेण्यासाठी एकतर कर्मचाऱ्यांशी बोललं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता कर्मचाऱ्यांचा अंत पाहण्यात अर्थ नाही. कर्मचारी ज्या मागणीवरती ठाम आहे ही मागणी सरकारला मान्य करावी लागेल, नाही तर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्याच्या संदर्भामध्ये त्यांना एक विशिष्ट प्रकारची मुदत द्यावी लागेल. बिलकुल गणेश हाके, वेळ मर्यादेपोटीच आपल्याला थांबवतोय, वेळ मर्यादेपोटी थांबवतोय. एक छोटीशी विश्रांती या चर्चेमध्ये घेणं गरजेचं आहे. वेळ मर्यादेपोटी एक पटकन छोटी विश्रांती घेतो.